नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या तासिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांच्या संदर्भामध्ये केलेलं कार्य आणि महिलांच्या संदर्भात त्यांनी मांडलेली विचार यांच्यावर भाष्य करण्याचा आपण प्रयत्न केला. खरोखरच मागील कालखंडामध्ये समाज सुधारणेसाठी काही निवडक समाजशास्त्री विचारवंत होऊन गेले. त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव निश्चितच अग्रक्रमाला घ्यावं लागेल. कारण महिलांच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण असे शिक्षणाच्या या ठिकाणी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पहिली मुलींची शाळा निर्माण करण्याचं सामर्थ्य या दाम्पत्याने केलेलं आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील आणि महात्मा ज्योतिबा फुले असतील, या दोघेही दाम्पत्यांनी जणू समाजांची प्रगती साध्य करण्यासाठी निश्चितच मुलींसाठी पहिली पाठशाळा काढलेली आहे. या संदर्भात आपण मागच्या तासिकेमध्ये त्याच्यावर विचार विनिमय केलेला आहे. अशाच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले या समाजशास्त्रीय विचारवंतांनी प्रामुख्याने या दुसरा जो घटक आहे आणि ज्यांच्यावर निश्चितच खरोखर या ठिकाणच्या असणाऱ्या समाज व्यवस्थेपासून अन्याय होतो, अत्याचार होतो, असा जो वर्ग आहे तो शेतकरी वर्ग. आणि या शेतकरी वर्गांच्या संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. भारताला कृषीप्रधान राष्ट्र म्हणून ओळखले जाते. या राष्ट्रांची प्रगती, या राष्ट्रांचा पोशिंदा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असा शेतकरी राजा. या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडनं काही म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुलेकडनं काही शेतकरी सुखी, समृद्ध आणि बलशाली झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून काही त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि या विचारावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. यामध्ये पहिला विचार त्यांनी मांडला शेतकऱ्यांच्या मुलांच्या संदर्भामध्ये. कारण या ठिकाणी बहुभूधारक जमीनदार, अल्पभूधारक जमीनदार आणि जमिनीवर अवलंबून असणारे बलुतेदार, अशा प्रामुख्याने 3 घटकांचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे. या सगळ्याच घटकांचा विचार करत असताना आपल्याला निश्चितच महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असणारे विचार आवश्यक आहे. आणि त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा मुलगा शिकला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना गावामध्ये शाळा निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये शाळेंची व्यवस्था झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना पुस्तके, कपडे आणि या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, ही सरकारच्या माध्यमातून किंवा समाज व्यवस्थेच्या माध्यमातून देणं आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये ज्यावेळेस ग्रामीण भागातून या ठिकाणचा शेतकऱ्यांचा मुलगा शहरी भागाकडे शिक्षणासाठी स्थलांतरित होतोय, त्यावेळेस ते स्थलांतर होत असताना त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकरीची मुलांसाठी वसतिगृहे उघडणे आवश्यक आहे. आणि या वसतिगृहांच्या माध्यमातून या ठिकाणी
वसतिगृह चालवणारा वसतिगृह प्रमुख, शाळा चालवणारा अधिकारी आणि शिक्षण देणारे गुरुजन यांच्या माध्यमातून व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं सुलभ पद्धतीचं शिक्षण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना कशा पद्धतीनं मिळेल या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. असा विचार त्यांनी त्या कालखंडामध्ये मांडलेला आहे. त्याच्यावर दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यावरील अन्यायाला वाचा फोडणे. सर्वात सुलभ ज्यांच्यावर अन्याय करता येईल, अत्याचार करता येईल, अन्याय अत्याचार सहन करून गुलामगिरीमध्ये जीवन जगणारा जो सदस्य असतो त्याला आपण शेतकरी अशा शब्दप्रयोग म्हणत असतो. यांचं शोषण प्रामुख्याने या ठिकाणी असणाऱ्या सावकाराकडनं, अधिकारी वर्गाकडनं निश्चितच व्हायचं. हे शोषण थांबवलं पाहिजे. या दृष्टिकोनातून या ठिकाणची असणारी कारकून, या ठिकाणी असणारी अधिकारी वर्ग जे शेतकऱ्यावर अन्याय करतात, यासाठी आपण सर्वजण पुढाकार आणणं, समाज व्यवस्था सुरळीत पद्धतीने चालवण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. शिकलेल्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजे असा प्रयत्न त्या कालखंडामध्ये ती समाज व्यवस्था कशा पद्धतीची आहे या दृष्टिकोनातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले विचार मांडलेले आहे. अशाच पद्धतीनं ज्योतिबा फुलेंच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात तिसरा दृष्टिकोन आहे. ज्योतिबा शेतकऱ्यांच्या वेशामध्ये पोशाखामध्ये या ठिकाणी आले होते. तो आहे सरकारला शेतकऱ्यांचा परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून इसवी सन 1888 मध्ये पुण्यात इंग्लंडच्या ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समारंभात ज्योतिबा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशामध्ये त्या ठिकाणी हजर होते आणि हिंदी या भाषेमधून त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा त्या ठिकाणच्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या समोर मांडण्याचा त्यांनी निश्चितच प्रयत्न केला, जेणेकरून या ठिकाणची असणारी समाज व्यवस्था, समाजांचे असणारे आणि या शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल या दृष्टिकोनातून त्यावेळेस निश्चितच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याचाही त्यांनी विचार विनिमय त्या ठिकाणी केला. चौथ्या मुद्द्यामध्ये सांगतात शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी शेतकरी चळवळ ही चालवलेली आहे. इसवी सन 1876 ते 77 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळेस शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती आणि त्यावेळेस शेतकऱ्यांच्या उद्धारांसाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांची चळवळ उभा करण्याचं काम त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. ही देखील निश्चितच सामाजिक प्रगती आणि शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी असलेली चळवळ आवश्यक होती. याचाही विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. याचाही दृष्टिकोन निश्चितच समाज व्यवस्थेसाठी आवश्यक होता. हा एक दृष्टिकोन आपल्या ठिकाणी मांडावा लागेल. दुसरे दिलेलं आहे, पाचवा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी शेती सुधारणेसंबंधी प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले यांनी काही विचार मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक गावांच्या शेतकऱ्यांची पाहणी करून जमिनींच्या खुणा करून जेणेकरून दोन शेतकऱ्यामध्ये प्रश्न, संघर्ष, वाद, भांडण, तंटे होणार नाहीत या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. समाज व्यवस्था टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ज्या गावामध्ये तंटे नाहीत अशा गावामध्ये बक्षिसांची व्यवस्था निर्माण करण्याचं काम त्यांनी त्या काळात केलेलं आहे. अशाच पद्धतीने सरकारी खर्चाने प्रामुख्याने शेतकरी शाळा
पाहण्याकरिता शेतकऱ्यांची मुले पाठवली पाहिजे. ज्या ठिकाणी एखादी एक व्यवस्थित पद्धतीची शाळा चालते त्या ठिकाणचा अनुभव, त्या ठिकाणच्या गुरुजनांचा अनुभव, विद्यार्थ्यांचं संभाषण, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुलांची प्रगती साध्य करण्यासाठी पाठवली पाहिजे या दृष्टिकोनातून देखील विचार होणं आवश्यक आहे. म्हणूनच त्या कालखंडामध्ये ती व्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली होती, ही महत्त्वपूर्ण आहे. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलास शेतकरी संबंधांची ग्रंथ मोफत दिली पाहिजे. त्यांचं मूल्य न घेता शेतकऱ्यांच्या मुलांना वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. वाचण्याची आवड निर्माण झाल्यानंतर निश्चितच तो मुलगा, तो शेतकरी आपले जे काही सामाजिक प्रश्न असतील ते सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच तत्पर होईल. या दृष्टिकोनातून तोही विचार महत्त्वाचा आहे. तशाच पद्धतीनं नदी नाले व तलावातील साचलेली गाळ शेतकऱ्यांना मोफत घेऊन जाण्याची व्यवस्था केली पाहिजे. कृषीवर आधारित काही बियाणे असतील, अवजारे असतील तर ते मोफत देण्याचं काम त्या कालखंडामध्ये इंग्रज राजवटीकडून होणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून देखील त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं प्रामुख्याने या समाजशास्त्रीय विचारवंतांनी जसं महिलांच्या संदर्भामध्ये समाजशास्त्रीय विचार मांडले, तशाच पद्धतीने शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, त्यांचा विकास साध्य झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यावेळेस त्यांनी निश्चितच त्या कालखंडांचा अभ्यास करून कशा पद्धतीने शेतकऱ्यांची प्रश्न सोडवता येईल, शेतकरी कशा पद्धतीने या ठिकाणी निश्चितच प्रगतीपथाकडे जाईल, या दृष्टिकोनातून विकसित बाबतीत त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं. निश्चित. नमस्कार.